काय त्रास होता म्हणजे? हात नस. हा. किती दिवसापासून? 2-3 महिने झाले. हिना झोपली? हिना झोपली? हे 4 बोटं दुखतंय का 5 बोटं दुखतंय? हा बोट आहे ना, आधी 1 वर्ष झाला तेव्हा गणपतीच्या वेळेस बेंड होऊन जाईल. हे होऊन जायचा. समजलं. मग त्याच्यानंतर मग हे दुखायला. तुम्ही हाताला असं झटका द्यायचे ना? हा द्यायची. आत्ता देते, आधी नव्हती देत. हा. MRI मध्येच मग ते नस कट सांगितलंय त्यांनी. इथं काहीच नाही. कोणतं झोपलं? हे साईडला इकडे डोकं पाहिजे. मानेचं पण MRI करेल? हो. याच हाताचं सांगितलं माझ्याकडे तो दुखलं का? दुखलं का होतं? अरे डोकं दुखतं? अशा मुंग्या येतात ना तेव्हा. त्यांच्या मानेमध्ये C4-5 C5-6 मध्ये प्रॉब्लेम एवढे दाबलेलं दुखतं. आता ह्या ठिकाणी डिस्क सरकून भरपूर दिवस झाले, पण जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल, नस दबेल तशी ही नस ब्लॉक झाली. म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन यांच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, टेनिस एल्बोला 4 किंवा 5 बॉटलला होत नाही. ह्या नसेच्या रिलेटेड जो ऑर्गन्स येईल, जो पार्ट येईल तो डॅमेज होत जाईल. म्हणजे कसं, हाताला झटका देणार, हात मोडणार, मान मोडणार, शोल्डरला झटका देणार, बोटं मोडणार. ज्या ऑर्गनच्या रिलेटेड जी वेन्स जाते, तुम्ही जे जडचं काम करत जाता ती झीज होत जातं. आता जोपर्यंत ही जी वेन्स ब्लॉक आहे तोपर्यंत बाकीच्या पार्टवर ट्रीटमेंट करून उपयोगच नाही. असं डॉक्टरने काय तुम्हाला सांगितलं? इथे नस ब्रेक आहे असं? नस डायरेक्ट कट येत नाही. भेस कट आहे. उठून बसायचं. उठून बसा माझ्या. आणि तुम्ही मानेचा MRI केलाय? तो कुठे मानेचा MRI मानेचा मी केलाय. हा हाताचा आहे. हाताला खूप त्रास होत होता ना. एक्सरे काढलेला आहे, त्यात गॅप दाखवलेला होता. सुमन हॉस्पिटलचा. तुमची ट्रीटमेंटच चुकीची झाली. नाही मग हे त्याच्यासाठीच तर ते डायरेक्ट म्हणजे हाडान करान म्हटलं कुठं काय करा फरक पडला नसता आणि पडणार नाही. हात गेला असता. नाही म्हटले ऑपरेशनचं, नाही म्हटले डॉक्टर. गोळ्या औषधांनी. पण मला काय म्हणायचंय, मानेचा MRI फोटो नाही आणला का तो? MRI नव्हता काढलेला, एक्सरे काढलेला तर तो एक्सरे काहीच कामाचं नाही. असं एक पार्ट म्हणजे माझं दुखायला लागलं तर त्याचे. मी तुम्हाला काय सांगितलं ते त्या सोडून जाऊ दे, ते काहीच कामाचं नाही. ते त्या सोडून हे बाई इथं आग व्हायला लागली. सगळं माहिती मला. इथं पण नस अशी. मला काय म्हणायचंय, आता तुमच्या ह्या जॉईंट मध्ये प्रॉब्लेम आहे, या जॉईंट मध्ये प्रॉब्लेम आहे. आता याचं पण ऑपरेशन करणार नाही ना? याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, याचं पण ऑपरेशन करणार. किती ऑपरेशन करणार? मूळ याचं इथं आहे, या ठिकाणी ना. इथे मानेमध्ये C4-5-6 मध्ये 5व्या आणि 6व्या म्हणतात. आता ही जी नस असते ही ब्रेन मध्ये जाते, छातीमध्ये जाते, पाठीमध्ये जाते, शोल्डर मध्ये जाते, हातामध्ये जाते. पूर्ण अशा मुंग्या येतात आणि तेव्हा पूर्ण असं. तेच सांगू राहिलो मी तुम्हाला. मला काय म्हणायचं, एखादं झाड आहे बरोबर, उदाहरणार्थ झाडाला मुळाला पाणी पडत नाही, पण झाडाचे पानं पडताय. तुम्ही किती पानं चिटकावशाल? चिटकून फरक आहे का? तसं तुमचं हे एक प्रॉब्लेम तयार होत चाललाय. हात चुकून गेलाय याच्यापेक्षा. हो चुकलाय. हा मी तेच सांगू राहिलो. मूळ आहे बाजूला आणि जे मूळ करायला पाहिजे ते सगळं बाजूला आहे. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही किती ट्रीटमेंट केली, ऑपरेशन जरी झालं तुम्हाला फरक पडणार नाही याचा. आणि प्रॉब्लेम त्याचा नाहीये, कारण की तो दुसरा प्रॉब्लेम होतोय, ते दिसेल, पण तो कशामुळे झाला हे डॉक्टरने सांगितलं का? नाही सांगितलं. ब्रेक झाली तर सांगतील, पण ते कशामुळे झालं तिचं कारण हे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. गाडीवर असं पडलेली होती ना डॉक्टर, असं धरून बसले होते ना, मग ते पूर्ण बॅलन्स. 3 सेटिंग नंतर फरक जाणे 10 दिवसात बरंच कव्हर होऊन जाईल. एक काम करा, कप्स लावून द्या. पण 1-2 दिवसात होणार नाही.
याला 10 दिवसाची पाहतो दुकाना. आणि याच्यात आहे ना तुम्ही चुका करताय. तुझ्याच पुढे झोपणार, आधी झोपायची मान मोडणार, मानेला झटका देणार, या हाताने कंटिन्यू काम करणार, त्याच्याने हे वाढतं, स्प्रेड होतं. आता ह्या हाताने काम करायला लागलं, पण ह्या हाताने काहीच नाही काम करत ते 3-4 महिन्यापासून. मेन तेच गडबड हो राहिली ना. आता तू बसून उठले का चक्कर येणार, येतं का नाही चक्कर? नाही यायच्या आधी, आता नाही येत. गप्पा गोळ्यात तेवढे खाल्ले असतात. खाली आता इकडे बघा माझ्याकडे तो हे बघ हिनस ब्लॉक. आता हिनस ब्लॉक झालो हो, याला झाले 7-8 वर्ष. मानेमध्ये गॅप पडून ते हळूहळू त्याचं काम चालू असतं. हा झाला पहिला पार्ट. दुसरा गॅप अजून बाकी सांगायचं. इथं दुसरा प्रॉब्लेम लागलाय का? आता इंजिनच आहे, इंजिनच इथून इथपर्यंत इकडे दाबलं का अक्षर बघा, इकडे दाबलं नाही गागणार आहे ना, झोपते झोपली का म्हणून कमरापासून यांचा उजवा पाय दुखतो मग घ्या हो की नाही. आता याचा सर्वाइकल स्पाइन, लंबर स्पाइनचा MRI केला तरी स्पष्ट दिसत. आता हा गॅप आणि हा गॅप एकच टायमाला पडेल, कधी कशी म्हणतो पडेल गाडीवर पडली, त्यावेळेस इथला आणि इथला गॅप पडेल. तसं जसं गाद्या सरकल्या नसं दबल्या गेल्या प्रकार वाढत गेला. हे पडल्यानंतर यांना मानेला कळ लागायची त्यावेळेस. हे काय करते एकदम मान मोडायचे नाही तर उशीर होऊन खरंय खोटे, त्याच्याने ते वाढत गेलं. बसले जो पाठ दुखतो त्याच ते ट्रीटमेंट करत बसले, काहीच उपयोग नाही. गोळ्याचा अशा याच्यावरती गोळ्या औषध तयार झालेल्या तेवढं फक्त बदल स्टोरेज असतं ना. माझी गावावर मी सांगितलं अहो हे आता काय झालं माहितीये का, आता नेमकं आता आम्ही आलो ना, तिला म्हटलं एक काम करतो आज निघतं म्हटलं तिथून. पूर्ण क्लिअर होणार. फक्त पुढचे 3 ते 6 महिने ह्या हाताने जड काम नाही करताय. नाही आता बंदच आहे ना. बंदच आहे 4-5 महिन्यापासून. 4 महिने झाले ना, मग हाताचं काम बंद आहे ना. मला काय म्हणायचंय, जे मूळ आहे त्याचं काम रिपोर्ट केला नाही. ते नाही सांगितलं डॉक्टरांनी. डॉक्टर तेच नाही म्हणतात. मला आहे ना 36 घंट्याच्या आत म्हणजे 3 दिवसाच्या आत मला पाहिजे तसं रिझल्ट नाही भेटला, मला नाही भेटला तर जर रिझल्ट भेटतोय 3rd स्टेजच्या आत आहे तर मी सांगतो रात्रीतून रिझल्ट खरं सांगायचं म्हणजे 3rd स्टेजच्या जर बाहेर गेलं, ती झोपलेली नव्हती सगळी गोष्ट खरी आहे, पण 3rd स्टेजच्या जर पुढे असेल तर रिझल्ट नाही भेटत 3 दिवसाच्या. आपल्याला बघावंच लागतं असं स्टेप बाय स्टेप करतो सगळं. हा मग कप्स लावायचं काय आपण लागले सांग की 4 दिवस एक्स्ट्रा लावू, मग त्याच्यानंतर पुन्हा मी सांगतो तसं करा. किती डॉक्टर झाले दवाखाना भरपूर झाला, डॉक्टर एकच. प्रॉब्लेम काय माहिती का, एक पहिल्याचा चुकला रिपोर्ट काढला तर सगळे तेच रिपोर्ट पाहून कॉपी करत जातात. म्हणजे एक पहिल्याचा चुकलं तर सगळे चुकत जातात. हे बघ पाय पण इथं या हाडाला वाढ आली, ते काही सांगू नका मला. याच्यामुळे कमरामुळे हाड वाढत नाही, ते रक्तपुरवठा न झाल्यामुळे याच्या आजूबाजूला कोशिका सुकून जातात. तशीच तुम्ही बसले टाचव इंजेक्शन घे गोळ्या सारखं पुढं ऍसिडिटी वाढून गेली. खरं अशी आहे. हा इकडे या बाजूला इकडे डोकं करा, इकडे तसंच पाय पकड बरं. सरळ नका. हा 2 मिनिटं खाली मान रिलॅक्स. रिलॅक्स रिलॅक्स. लास्ट आता रिलॅक्स. उशीर होऊन उठायचं एक साइड